नका घेऊ. आणि असं खचून कसं चालेल बरं? एवढ्या वर्षाचा संसार आहे त्यांचा, तरी सुद्धा एवढं मोठं भांडण झालंय. असं लगेच कसं संपेल? आपल्याला प्रयत्न करत राहावे लागतील. जेव्हा आपण 100 खडे मारू ना, तेव्हा जाऊन कुठेतरी एक खडा लागल. आपल्याला सबुरीने घ्यावं लागेल. जमेल तेवढे सगळे प्रयत्न करावे लागतील. निराश न होता. मार म्हणा, तुला पाहिजे तेवढे खडे मार, पण एकही खडा तुझा लागू देणार नाही. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते? हो. पण मग आता करायचं काय आपण? आहे एक आयडिया आहे. हा ठीक आहे, करूया आपण. ऐका आता. हो, ऐकून तरी घ्या आधी. कान करा इकडे, मी सांगते. नीट आयडिया आहे. अहो सर, काय करताय तुम्ही? काय करतोय? बरं, डोकं आणा खाली आता. काय? डोकं घ्या खाली जरा. आता झाली फिट्टम फाट. काय ते तुझे शब्द? फिट्टम फाट काय शब्द आहे? काम करायचं आता. फिट्टम फाट. काय हसत बसलाय तुम्ही? काय चाललंय का तुमचं? असं काय चाललंय? सर, आपल्याला गव्हाची खीर करायची आहे ना, विसरलात का तुम्ही? गव्हाची खीर का? हाय का आता? अहो, आबासाहेबांना मालती मॅडमच्या हातची गव्हाची खीर आवडते असं तुम्हीच सांगितलं ना मला. हो, करेक्ट 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 करेक्ट. हा, मग ती बनवायची आहे. तुम्ही असं मध्ये मध्ये काय करताय? सर का बाजूला. नाही नाही, सॉरी सॉरी. ये कर. ठीक आहे. सर, तुम्ही मध्ये मध्ये का करताय? एका जागी उभं राहा ना. मी तुला मदत करायला आलो इथे. ही अशी अजून कशी करतात मदत? बरं ठीक आहे. तुम्ही एक काम करा. तुम्ही ना, मी ज्या गोष्टी सांगते त्या तुम्ही मला एक द्या. ओके, डन. चालेल. मग वेलची द्या बरं तिकडून. वेलची. हा ठीक आहे, वेलची. ही वेलची. हो अच्छा, ती वेलची. आता एक काम करा. तिकडं गव्हाच्या कण्या ठेवल्यात, तिथं सेकंड कप्प्यामध्ये. हे घे. गव्हाच्या कण्या. हो. त्या शेवया. शेवया. करेक्ट. बरं, एक काम करा. कढई घ्या बरं. कढई. ठीक आहे. ही नाही हो, मोठी कढई घ्या. ही छोटी आहे ना. खीर कशी करणार? ही ती द्या. लायटर. लायटर 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 कुठे? हा, थँक्यू. बरं, तूप घ्या बरं. तूप. ओके, टाकू? अहो, तेल आहे ते. तिकडे तूप. अच्छा, हे तेल. हा, ओके ओके. हे बघ, रंग वेगळा आहे थोडासा. बरं, ह्याच्यावर ठेवायला एक झाकण घ्या बरं. झाकण. झाकण.
ठेवा मी ठेवू? ठेवा ना. ओके. याचा साईजचा इश्यू आहे बहुतेक. हो ना. वा बाजूला. हे काय चाललंय तुझं? मला इथे उभं केलंस आणि सगळं स्वतःच करतेस. मला सांग ना काहीतरी काम. अहो तुमच्याकडून गोष्टी मागायच्या म्हणजे मला तुम्हाला शिकवावं लागेल आधी सगळं. तुम्ही राहू द्या. अगं पण मग मी काय करू? तुम्ही एक काम करा, तुम्ही बाकीच्या गोष्टी बघा. हा मी खिरीचं बघते. बाकीच्या गोष्टी काय आहेत मला करायला? ओके सॉरी सॉरी. हा आठवलं मला एक काम आहे. मी जातो. पूर्वीला काय चाललंय तुझं? काय चालू आहे म्हणजे? स्प्रे करतीये. आपलं काय ठरलं होतं आणि इथे काय चाललंय? मला ना शांत होण्यासाठी हे करावंच लागणार आहे. हे जर केलं नाही ना माझा चेहरा लागाने लाल होईल. अगं पण आता काही सुचत नाहीये. एक शब्दही त्यांच्या बोलण्यातला काही ऐकू आला नाहीये. कसली लबाडे ती राणी. हो ना, आतापर्यंत मोठ्याने बोलत होती. बघ ना, जे महत्वाचं आहे ना नेमकं त्या इंद्राच्या कानात बोलली ती. आणि आपल्याला वेळात काढलंय, गंडवलंय तिने आपल्याला. आता काय हातावर हात ठेवून बसायचं नुसतं. त्याच दिवशी जळून मेली असती ना ती राणी तर बरं झालं असतं. ती डोक्याची कटकट तरी संपली असती आपल्या. बास आता. हे लुटूपुटूचं खेळणं ना बास झालं आता. हो, गेम करायचा आहे ना आपल्याला तर त्याच्यासाठी त्या दोघांमध्ये टोकाचं भांडण व्हायला हवंय. अगं पण तशी संधी तर मिळायला हवी ना आपल्याला. त्या दोघांचं काय प्लॅनिंग सुरू ना काहीच खायला मार्ग नाही. आत्ता नाही समजलं आपल्याला त्यांचा प्लॅन. आपण त्यांच्यावर नजर ठेवायची, अगदी घारीसारखी नजर ठेवायची, जेणेकरून ते दोघं जण काय करतील ना ते आपल्याला समजेल. एक दोन तीन सुर. काय समजतेस तू स्वतःला? हा काय झालं? आपलं असंच ठरलं होतं ना. काय बोलायचं ठरलं होतं का? अहो असं म्हणतं का कोणी? आणि तुम्ही तर इंद्रजित महाडिक आहात. तुमचा आवाज तर या पट्टीला पाहिजे ना. चल. आणि हा नुसतं आवाज नाही, हा चेहऱ्यावर राग दिसू द्या, राग दिसू द्या. अहो सॉरी मी फक्त तुम्हाला समजवत होते. तुम्ही असं नाही एवढा राग ठीक आहे ना असं विचारतोय मी. अच्छा तसं. हा बेस्ट मस्त. ओके चल रेडी. हा. काय मूर्खपणा आहे हा? अगं तुला काही अक्कल आहे का? अक्कल काय समजतेस तू स्वतःला? हा बोल ना आता बोल. तुम्ही का बोलताय मला उगाच? अच्छा म्हणजे मी चुकीचं आहे असं म्हणायचंय तुला? तुम्हाला जर असं समजायचं असेल ना तर मी काय करणार आता? किती उलट बोलशील माझ्याशी? हा इंदिरा, अरे शांत हो. काय झालं का अचानक? काय केलं आता हिनी? हा सगळ्यांना सतत त्रास देत असते ही. काय नाही काय, हिला साधी गव्हाची खीर बनवता येत नाहीये. मग हे काय बनवले? ही खीरच आहे ना, मी बनवले. ही अशी बनवतात गव्हाची खीर? अरे असू दे ना रे. नाही काकी, नॉट दिस टाइम. ही अशी खीर बनवतात गव्हाची? अरे आई काय बेस्ट खीर बनवते. हो अशा बेसिक गोष्टी तर आल्या पाहिजेत ना तिला. हो आई बनवते ती खीर कुठे असते? आईची खीर कुठे? हिची खीर कुठे? तुम्ही एक चमचा टेस्ट करून बघा, मग कळेल तुम्हाला. अहो सगळ्यांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण मला ही अशी खीर नाही आवडत. सवय करा मग अशा खिरीची. अच्छा म्हणजे आता तू सांगणार मला मी काय खायचं काय नाही खायचं ते? अहो पण आता मला अशीच येते, मी काय करू? काय चाललंय हे? मला चांगली खीर हवी आहे, दॅट्स इट. मग ही काय वाईट आहे का? पण मला तशी हवी आहे ना.
पाहत आहे का फेकून द्यायचं का? तू कर काय पण मला नको सांगू. अरे हो हो हो, भांडू नका रे. हे बघ इंद्रा, मी शिकवते हवं तर तिला. हा कशाला? त्याला गव्हाची खीर खायची ना. आणि त्याला जे हवंय ना आता तेच होणार. तू काळजी करू नकोस रे इंद्रा, मी बनवते तुझ्यासाठी गव्हाची खीर. हे कशाला भांडले? काय चाललंय काय नक्की? आणि या खिरीचं काय कौतुक? अजित, चिकू काय झालंय? काय माहित, दादानी बोलवलं इथे. पण इकडे का बोलवलं असेल त्याने? काय माहिती, आता तो आल्यावरच कळेल. हा घे ठीक. तुम्ही मला फाईल्स पाठवून ठेवा, मी चेक करतो त्या. ठीक आहे, मी बोलतो तुमच्याशी नंतर. इंद्रा, काय झालं, का बोलवलंस? दादू सांग ना, काय झालंय? आपण सगळे बाहेर जाणार आहोत. वेट वेट वेट, जास्त एक्साइटेड होऊ नका. आपण सगळे बाहेर चाललोय, पण सगळ्यांनी वेगवेगळं जायचंय. आणि आई आणि आबा या दोघांना कुठलाही डाऊट येता कामा नये. का काय, आपण जर सगळे बाहेर गेलो तर घरात कोण असणार? आई आणि आबा फक्त. शिवाय आईने आबांच्या आवडीची खीर बनवली. कळतंय काही? हो ना, मस्तच. यानं सगळीच पानं ओपन केली. आय गेस ऐकू आलं नव्हतं ते हेच असणार. बरं ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आलंय आता. चिकू अजित काहीतरी कारण काढून पटकन बाहेर निघा. अरे दादू, मी ना विसरलेच आहे. मला ना माझ्या एका फ्रेंडकडे जायचंय, मी निघते. अरे मला पण खूप दिवस झाला पार्ट हवाय, तो मी घेऊन येतो. हो, मी आणि उर्मिला आम्ही दोघे निघतो. ओके चल. सगळं ठरल्याप्रमाणे झालंय. चिकू आणि अजित तर निघालेत सुद्धा. विक्रांत पण थोड्या वेळात वहिनींना घेऊन निघेल. हॅलो, रत्ना काकींचं काय? अहो त्याची काळजी करू नका तुम्ही. मी आधीच त्यांना भजनासाठी बाहेर जायला सांगितलंय. ओके, दॅट्स ग्रेट. म्हणजे आता घरात फक्त आई आणि आवाज असतील. हो हो. पण आपण काय करायचं आणि कुठे जायचं आणि घरातनं काय सांगून निघायचं आपण? नाही, डोंट वरी, ते सगळं ठरलंय माझं. तू फक्त आवर आणि आपण निघूया. हा वा, हे कडू कारलं जरा जास्तच हुशार झालंय. नक्की इंद्रा आणि राणीचं चाललंय काय? गव्हाची खीर मालतीला का करायला सांगितली? आणि कशावरून भांडले तर त्या खिरीवरून. काय चाललंय या दोघांच्या डोक्यात? राणीला खीर बनवता येत नाही म्हणून इंद्रा खरंच रागवला असेल का तिच्यावर? नाही 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 नाही, सध्या राणी जे काही करेल, जे काही बोलेल ती पूर्व दिशा आहे. पण नक्की कारण काय असेल? मालतीला गुंतवून ठेवायचं असेल का? नाही, मालती ऑलरेडी चिडलेली, ती तिच्या रूम मध्ये जास्त वेळ असते. मग या मालतीला खीर बनवायला का सांगितली असेल? काय कारण असेल? मी सांगतो. आबांना खीर आवडते म्हणून इंद्राने काकीला खीर बनवायला सांगितली. काय? मग त्यात गव्हाच्या खिरीचं कौतुक काय? माहित नाही, पण आबांना आवडते. आवडते मग? गव्हाच्या खिरीने आबा आणि काकींमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून इंद्राने काकीला खीर बनवायला सांगितली आणि आम्हाला सगळ्यांना बोलून सांगितलं की आपण सगळ्यांनी बाहेर जायचंय. म्हणजे आपण सगळेजण बाहेर जाणार आणि हे म्हातारा म्हातारी रोमॅन्टिक होऊन एकमेकांशी गप्पा मारणार. एक्झॅक्टली. दोघांमधला कडवटपणा मिटवण्याचं काम ही गव्हाची खीर करणार. आणि हे सगळं तुला कोणी सांगितलं? त्या स्टुपिड इंद्राने.
सकाळी बोलवून सांगितलं. इंद्रजित महाडिक कधी कधी आयतं कोलीत आपल्या हातात देतात. चला मग त्यांच्या गोड खिरीत मिठाचा खडा टाकायला जाऊयात आपण. माझ्याशी बरोबरी करते ना, आता हिला दाखवतेच. काही झालं ना तरी माझा लेक माझ्या हातचंच खाणार. कसा लगेच म्हणाला, आई मला तुझ्या हातचं खायचंय. इंद्रा आता अशी खीर बनवते ना की तू खुश होशील. काय हो मालती आई, आज अचानक राणीच्या मनात खीर करायचं कसं काय आलं? अगं राणीच्या कुठे, इंद्राच्या मनात आलं. त्याला माझ्या हातची खीर खायची आहे आणि एका अर्थी बरंच झालं ना. आता त्या राणीला तिची लायकी तरी दाखवता येईल. इंद्राला माझ्या हातचीच खीर आवडणार बघ तू. नाहीतर काय, सतत पुढे पुढे करायची सवय आहे तिला. तुमच्यासारखी सर येणार आहे का तिला? ते म्हणजे तुमच्यासारखं तिला काहीतरी जमणार आहे का? या जन्मात तरी ते शक्य नाही. काय ना, तिला काही ना काही करून माझ्या इंद्राला घोळात घ्यायचंय आणि माझ्यापासून तोडायचंय. म्हणून तर हे सगळं करत असते ना ती. किती वाईट आहे नाही, आईपासून मुलाला तोडण्यात कसला आनंद आलाय हो. तुमच्या इतके इंद्रा भाऊजींवर कोण प्रेम करणार? किती समजूतदार आहेस ग तू. माझ्या इंद्राला ना खरंच अशी बायको मिळायला हवी होती. तोला मुलाची, समंजस, अगदी तुझ्यासारखी. तूच खरी महाडिकांची सून आहेस. विरान, आय थिंक आईची खीर होत आली. तू वहिनीला घेऊन लगेच बाहेर आहे. ओके. उर्मिला, चल आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर कशाला? अगं असं काय करतेस, सांगितलं ना मगाशी. अरे आपण बाहेर जायचं आणि आईंनी एकट्याने काम करायचं बरं दिसतं का ते? नको. अगं कोणीतरी दुसरं येऊन करेल मदत. चल. दुसरं कोण मदत करणार आहे त्यांना? अरे बापरे, हे दोघं घरी थांबले तर पंचायत होईल. हे बघ, आपलं बाहेर जाणं काही इतकं महत्वाचं नाहीये. आपण नंतर कधीतरी जाऊया. मला आईंना मदत करू दे. नंतर जाऊ म्हणजे? उर्मिला, आपलं ठरलं होतं ना. विक्रांत, अरे तिला करायचं ना इथे थांबून, तर करू दे. उर्मिला तू थांब. ठीक आहे. बघितलंस ना काय बोललो होतं मी? बरं ठीक आहे, ऐक, ती खीर कम्प्लीट होऊ दे, मग तुम्ही दोघं निघा. ओके ओके. इंद्रा, तू काहीही कर, आज आम्ही तुझा प्लॅन वर्क होऊ देणार नाही. आपल्याला आवरलं पाहिजे, नाहीतर मॅडमचा आवाज यायचा. निघायचं का? निघायचं का? आवाज पण यायला लागला. निघायचं का? चिकू तू इथे? हे काय? अगं तू अजून रेडी पण नाही झालास? दादू काय म्हणाले आठवतंय ना? अगं हो हो, माझं काय 2 मिनिटात आवरून होतंय. पण चिकू ऐक की, माझ्याकडे एक सॉलिड प्लॅन आहे. प्लॅन? हो. बोल ना. दादा वहिनी सोबत बाहेर जायचं का? का? हे बघ, आपण आपलं गेलो ना तरी काही हरकत नाहीये. मी माझ्या फ्रेंडकडे चाललीये आणि तू मला सोडायला येतोयस. तसं नाही ग, आपण त्या दोघांबरोबर बाहेर गेल्यावर चौघे एकत्र मज्जा येईल ना. तुला वेळ लागलाय का? आपण आपलं चाललोय डन. अगं पण एकत्र गेल्यावर मज्जा येईल चिकू. ब्रो, आपल्याला मज्जा येईल, त्या दोघांना मजा नाही येणार. का? तुला सगळ्या गोष्टी सांगायला लागतात. अरे ते न्यू कपल आहेत, त्यांना प्रायव्हसी हवी ना. अगं चिकू, बाहेर कुठली आली प्रायव्हसी? बाकीचे पण लोक आहेत ना बाहेर. हो का? हे सगळं ना तुझं लग्न झाल्यावर आपण बोलू. आता चल. अरे काय आहे, आपण गेल्यावर काय फरक पडणार आहे असा? त्या दोघांना एकमेकांशी बोलायचं असेल
किंवा एकमेकांच्या डोळ्यात बघत बसायचं असेल. तू तिथे जर असशील तर हे सगळं त्यांना करता येणार आहे का? बरोबर बोलते तू. ठीक आहे. आता कुठे ते एकमेकांच्या जवळ यायला लागलेत किंवा आता त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात होतीये. मग त्यांना थोडा तरी वेळ हवा ना. आणि जर आपण तिथे असलो ना मग तर झालंच. यार आपण का डिस्कस करत बसलोय? चल ना आपल्याला निघायचंय. पण कुठे? ते सगळं आपल्या इथे असतंय. आजू ब्रो, ही ड्रामा क्वीन आहे ना तुझ्या सोबत, मग प्लॅन असा होईल. तू फक्त चल. ते सगळं आपले इथं असते. हा आलो आलो. खीर तर झाली, आता पुढे बघ. उर्मिला, खीर झाली की जायला सांगितले त्याने. आपण जायचं नाही. अगं तू विचारेल ना. म्हंटल ना आपण जायचं नाही. काय सांगायचं त्याला? काय सांगायचं ते नंतर बघू. आधी तू दार उघड जा. दार उघड. आलो आलो. हा बरं, हे बघा खीर रेडी आहे. तुम्ही दोघं निघताय ना? आई गो, काय सांगू, अचानकच डोकं दुखायला लागलंय माझं. खूप दुखतंय. असं वाटतंय कोणीतरी आहे ना हातोडीने वार करतंय. इतकं डोकं दुखतंय माझं. आई गो विक्रांत, काय करू? तुला सांगत होतोय चेहऱ्याला असलं काय लावत जाऊ नकोस. म्हणजे काळजी घेत जा ना स्वतःची उर्मिला. बरं तू आराम कर आता. हा इंद्रा, बघतोस ना यार, आम्हाला नाही जमणार यायला. नाही, आपलं जाणं गरजेचं आहे खूप. हे हो, पण तू बघतोयस ना या अवस्थेमध्ये हिला कुठे घेऊन जाणार आम्ही. सॉरी हा, नाही जमणार यायला. हे बघ, आम्ही अजिबात बाहेर येणार नाही. ते दोघं जेवतील निवांत. नाही, पण असं होऊन चालणार नाही. हे घरात थांबले तर आई नक्कीच या दोघांनाही जेवायला बोलवेल आणि मग त्या दोघांना बोलता येणार नाही. मग काय उपयोग? आई गो लोक विक्रांत. आई गो खूप दुखतंय. बरं वहिनी, इट्स ओके. ठीक आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला इन्फॉर्म करायला आलो होतो की एक बिझनेस पार्टी आहे आणि आपल्याला सगळ्यांना इन्व्हिटेशन आलं होतं. मी त्यांना इन्फॉर्म पण केलं होतं की आपण सगळे येणार आहोत करून. ऍक्च्युली खूप मोठी बिझनेस पार्टी आहे. बट इट्स ओके. तुमची तब्येत बरी नाही आहे, सो तुम्ही रेस्ट करा. हा, मी आणि राणी जाऊन येऊ. मोठी पार्टी? मग महाडिकांकडून आम्हीच जायला पाहिजे. भाऊजी, मी मॅनेज करते ना. अहो पण कशाला वहिनी तुम्ही त्रास करून घेताय? तुमची तब्येत बरी नाहीये ना. हा नाही, घरात औषध आहे, मी घेते. औषध घेतलं की बरं वाटेल मला. पण उगाच कशाला त्रास करून घेताय? तुम्ही आराम करा ना, काही हरकत नाही. अहो भाऊजी, मी करते ना मॅनेज. आम्ही येतो पार्टीला. ओके फाईन. तुम्ही आवरून घ्या आणि निघा मग लगेच. पार्टी सुरू झाली असेल ना ऑलरेडी. हो. ओके बाय. तू मूर्ख आहेस का? कशाला जातो म्हणून म्हणालीस? अरे आपण महाडी म्हणून जाणं गरजेचं नाहीये. आपलं इथे असणं गरजेचं. उर्मिला, इथून बाहेर पडावं ना म्हणून त्याने सांगितलं. डोंट वरी विक्रांत, आपण पार्टीला जाऊयात. आणि इकडे त्यांची खीर कशी कडू होईल असा प्लॅन आहे माझ्याकडे. काय? ते मी तुला नंतर सांगते. आधी आवरून घे. जा. आबा, मी ना माझ्या फ्रेंडकडे जाऊन येते. बर चिकू, चल तुला सोडतो मी. हा, मला माझ्या एक्सपेरिमेंटसाठी एक पार्ट हवाय, तो पण घेऊन येतो. आबा आलो जाऊन. चालतंय. विक्रांत, आज काय विशेष आहे का रे?
नाही म्हणजे बघ ना, राणी अचानक खीर बनवतीये. राणी अगं काकी बनवते ना खीर. हा अचानक खीर वगैरे काय? आबांनी ऐकलंय, आपलं काम झालंय. अरे किती उशीर झाला, चल लवकर. हो हो. सगळेच बाहेर निघालेत. कमाल आहे. भाऊजी, मी जरा मंदिरात जाऊन येते. आज भजनाचा कार्यक्रम आहे ना. वहिनी हा वहिनी हे काही झाले काय आज? नाही सगळेच बाहेर निघालेत म्हणून म्हटलं. सगळे कोण? अजित, चिकू, विक्रांत सगळेच बाहेर निघालेत आणि आता तुम्ही निघालात. नाही बाई, सगळ्यांचं काही मला माहिती नाही. अहो माझं तर आधीच ठरलं होतं ना भजनाला जायचं. ठीक आहे, घरात कोणीच नाही. मी जरा फिरून येतो, बाहेर जातो. नाही नाही, तुम्ही नको. म्हणजे सगळेच घराच्या बाहेर गेलं तर मग घरात कोण आहे ना, म्हणून म्हणते तुम्ही घरातच थांबा. बरं मी निघू का? उशीर होतोय. अरे देवा, आता जर आबांनी आपल्याला बघितलं ना तर 100 प्रश्न विचारतील. आपल्याला ना लपलं पाहिजे. इकडे चला. अहो सर, काय करताय? हा लक्ष कुठे आहे तुमचं? नाही, मी जस्ट विचार करत होतो की 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 तुला अशा आयडियाज कशा सुचतात. अच्छा तसं होय. अहो त्यात काय, आपल्या माणसांसाठी जर काहीतरी करायचं असेल ना तर आपोआप सुचतं. आणि तसंही जी लोक प्रेमात असतात ना त्यांना जवळ कसं आणायचं ते मला बरोबर येतं. हो, तुला कसं माहित? म्हणजे आय मीन, तू कधी कोणावर प्रेम केलंस का? सांग ना. मी आणि प्रेम शक्यच नाहीये. का? प्रेमात पडावं असं कोणीतरी भेटलं तर पाहिजे ना. ते सिनेमात नाही का दाखवतात, पाऊस पडायला पाहिजे. तसं कोणी भेटलंच नाही आजपर्यंत. सर, आणि तुमचं काय? पडलाय का पाऊस?